राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील असं म्हणत राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी मुंडेंवरती सोपवलाय. तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर नैतिकतेतून मी राजीनामा दिला होता असंही विधान अजित पवारांनी केलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान अजित पवारांनी संतापून बीडच्या पाण्यासंदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं. नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवला. मोरक्या तर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात. या व्हिडिओतून संघटना काय आहे आणि ती कशी घडवता येते याचा बोध घेता येतो असं कॅप्शन दिल्यामुळे जाधवांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. मुंबईतील पदाधिकारी शरीराला जिथे जातील तिथे मात्र ते मनाने आमच्या सोबतच असतील असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं. कोण कोणाला भेटलं यावरती राजकारण नको. राजकारणात लोकशाही संवाद हा कायम राहिला पाहिजे असं भाष्य सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटलांनी माजी आमदार संजय मामा शिंदेंवरती टीका केली. संजय मामांनी आयुष्यात कुठलंच कायदेशीर काम केलं नाही, त्यामुळे सर्व मंडळींना मातीत घालण्याचं काम केलंय असं पाटील म्हणाले. तुळजाभवानीची मूर्ती गर्भगृह सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांची टीम तुळजापुरात पोहोचली आणि गाभाऱ्यातील शिळा भिंतींसोबतच अन्य बाबींची तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल आल्यानंतर देवीचा गाभारा नवीन किंवा मोठा करण्याबाबत निर्णय होणार आहे. जीबीएस हा रोग कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया व्हायरसमधून होत नाही. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणामुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झाल्याची माहिती डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. 20 फेब्रुवारीला राजधानीतील रामलीला मैदानावरती मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. त्याआधी 19 फेब्रुवारीला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल. त्यामुळे पुढील 5 वर्षांसाठी दिल्लीची कमान कोणाकडे सोपवली जाईल हे स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे. याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवरती बोट ठेवलं जातंय. पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणासह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना आणि उद्योगांची सुद्धा पडताळणी होणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी व्यवस्थापक हितेश मेहताला बँकेला 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकासक धर्मेश पौन याला सुद्धा अटक झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आज नागपुरात सकाळी 11 ते रात्री 11 या काळात पाणीपुरवठा खंडित असणार आहे. 12 तासांच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीचं काम सुरू आहे. बाजार समितीत काल कांद्याची चांगली आवक झाली. लाल कांद्याला भुसावळ इथे सरासरी 3,500 रुपयांचा दर मिळाला, तर पुणे बाजारात आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 2,500 रुपयांचा दर मिळाला. उष्णतेच्या तीव्रतेनं आता लिंबाच्या मागणीत वाढ झाली. राज्यामध्ये काल लिंबाची 453 क्विंटल आवक झाली. पुणे बाजार समितीत लिंबाला सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे आणि दिल्लीतील सफदरजंग इथे विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं. आरआरबी मिनिस्टोरियल आणि आयसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे. रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी शेवटची संधी आहे. जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात. कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा बांधकाम प्रकरणं गाजत असताना अशातच ठाणे अंबरनाथ कल्याण तालुक्यात शासकीय भूखंडावरती 896 बेकायदा बांधकामं उभी राहिल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. यात कल्याण तालुक्यात 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे. पुणे शहरात उन्हाचा चटका वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्याचा अनुभव पुणेकरांना येतोय. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत असल्यामुळे डोकं आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फचा रुमालाचा वापर नागरिक करतायत. माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. शनिवारी 26,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवरती पाठवले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोनं सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली.
धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे, यासाठी आज संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी एक मोठी बातमी आहे. मुंबईच्या कोळशावरती चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यामुळे लवकरच कोळशावरती चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवरती बंदी घातली जाणार आहे. या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरती चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीच पालिकेनं हा निर्णय घेतलाय. कोळशावरती चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना महापालिकेकडनं नोटीस बजावली गेली आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. IPL 2025चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे. त्याचसोबत अंतिम सामना 25 मे रोजी होईल. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथे जाणाऱ्या भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यासाठी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे मार्गावरनं विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी तसंच रोहा स्थानकामार्गे रवाना होणार आहे. सांगलीच्या मिरजेत ख्वाजा मिरासाब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी भेट दिली. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते दर्ग्यावरती सादर आणि गलेफ अर्पण करण्यात आले. या दर्ग्याचा 650वा उरूस साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी भेट दिली. एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सुमारे 3,500 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. प्रशासनानं 3 आठवड्यापूर्वी 14.95% दरवाढ करूनही उत्पन्नात दररोज केवळ 2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रवासी गळतीला सुरुवात झाली आहे. जळगावात फळ पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना नुकसानीचे परतावे मिळालेले नाहीत. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे. विमा कंपनी आणि शासनानं याबाबत तोडगा काढून बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. 3 तलाकला बंदी असताना 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी पतीसह सासू सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. बहुतेक मुंबईसह कोकणात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल झालाय. बुलढाण्याच्या खामगावात बारदाना गोदामाला भीषण आग लागली. गोदाम परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं अकुशल मजुरांना रोजगार देण्याऐवजी महायुती सरकारनं 2.5 वर्षांच्या काळात ती केवळ पुरवठादारांच्या लाभासाठी राबवली. रस्ते आणि पेवर ब्लॉकच्या कामांना भरमसाठ मंजुरी देण्यात आली आणि अखेर केंद्र सरकारनं कानउघडणी केल्यानंतर रस्त्याची कामं हाती न घेण्याचे आदेश मनरेगा आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्यामुळे काही मोठ्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून निर्णय घेत विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने सरकारकडे केली आहे. आरोग्य विभागानं राज्यातील कोणत्याही पान बीडी दुकानात सुटी सिगारेट आणि बीडी विकायला बंदी केली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आरोग्य विभागानं महापालिका, पोलीस तसंच जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ मिळाली नाही असं आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचं म्हणणं आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे. एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली असून तो 82% आता 87% आलाय. मुंबईमध्ये सतत 3 दिवस उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे मुंबईकर हैराण झालेत. कमाल तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. भाजपचा सक्रिय सदस्य आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल. कोण कोणाच्या जवळचा असला तरी सदस्य नसल्यास तिकीट मागण्याचीही संधी मिळणार नाही अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली. आजवर राजापूरचा आमदार जसा जिंकून आणला तसा पुन्हा भविष्यात आणून देणार असं वक्तव्य उबाठाचे नेते विनायक राऊतांनी केलं. राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची अवघे 34 क्विंटल इतकी आवक झाली तर सोयाबीनला 3,775 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबू आणि मोसंबीच्या दरात वाढ झाली. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे रसाळ फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली. तसंच बहुतांश फळभाज्या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. एक मोठी बातमी. बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरनं राज्यातलं वातावरण तापलंय. त्याचसोबत वाल्मिक कराड कनेक्शनवरून सुद्धा काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडनं सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होतीये. एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकलाय. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणाले. आणि यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट. पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. परभणी गंगाखेड मार्गावरील टोलनाका परिसराजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. मनमाड नांदगाव मार्गावरती ट्रकनं क्रेनला जबर धडक दिली. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले. शिवजयंती निमित्तानं क्रेनवरती चढून झेंडे लावत असताना ट्रकनं धडक दिली. यावेळी क्रेनवरनं पडून डोक्याला मार लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर आगीमध्ये कृषी विभागाची कागदपत्र आणि इतर साहित्य जळून खाक झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या नेत्यांकडनं त्रास होत असल्याचं सरोज अहिरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं. देवगड हापूस आंब्याचं एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या आलेला आंबा कलमाच्या मोहरावरतीच एकूण उत्पादन असणार आहे. मात्र हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यात दिसून येईल. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर 17 ते 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होईल. पुणे नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गाची चर्चा 10 वर्षांपासून सुरू झाली असली तरी रेल्वे कधी धावणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मात्र नुकतीच या मार्गावरनं रेल्वेचे डबे नेतानाचा ट्रकचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावरती शेअर केलाय. अखेर पुणे नाशिक महामार्गावरून रेल्वे धावली असं कॅप्शन सुद्धा दिलंय. पुण्यातल्या खेडमधील आसखेड खुर्द भागामध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरच्या डोरली गावाजवळ फटाक्यांची दारू बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपुरात एशियन फायरवर्क्सच्या मिल बॉल युनिटमध्ये ब्लास्ट झाला. स्फोटानंतर लागलेली आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. सोबतच या कंपनीत इतर तयार मालाचा साठा पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. पैठण तालुक्यातील पाचोड पैठण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना जाणीवपूर्वक आग लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या समाजकंटकांवरती वनविभागानं कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली. बदलापुरात उल्हास नदीच्या तीरावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावरूनच स्थानिक राजकारण तापलंय. दरम्यान पालिका निवडणुका भाजप स्वबळावरतीच लढेल असा इशारा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी दिला.
कल्याण डोंबिवली महापालिकेची खोटी कागदपत्र सादर करत महारेराचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. या इमारती हायकोर्टाच्या आदेशानंतर जमीनदोस्त होणार आहेत. मात्र या इमारतीतील रहिवासी हवालदिल झालेत. आम्ही रस्त्यावर येतोय पण आम्हाला फसवणारा बिल्डर मोकाट आहे, त्याच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. नागपुरातील रमण सायन्स सेंटरमध्ये हेरिटेज ऑन व्हील्स या विंटेज कार आणि बाईक्सचं प्रदर्शन भरवलं गेलंय. या प्रदर्शनात 30 विंटेज कार्स आणि 30 क्लासिक बाईक्स ठेवण्यात आल्या. मुंबईतील नरिमन पॉइंटवर दिव्यांग तरुणांची 1 किलोमीटरपर्यंत वॉकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं. यात जवळपास 100च्या आसपास दिव्यांग लोकांनी, त्यासोबत सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मुंबईच्या गोरेगावमधील माडाच्या मैदानावरती महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला खासदार श्रीकांत शिंदे, रामदास कदम, रवींद्र वायकर, नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. तर महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसादही मिळाला. यानंतर एक मोठी बातमी आहे. महाकुंभानिमित्तानं नांदेडहून प्रयागराजला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला आणि या भीषण अपघातात 4 भाविक ठार झालेत, 13 जण जखमी झालेत. 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30 वाजता उत्तर प्रदेश इथल्या बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकाटा भागात हा अपघात घडला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका नादुरुस्त बसवर भाविकांचा टेम्पो जाऊन आदळला. यात नांदेडमधले भाविक होते.